नमस्कार. कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. नवीन वर्ष 2024 ची पहिली पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमा, पौष शाकंभरी पौर्णिमा. ती गुरुवारी 25 जानेवारी रोजी असणार आहे. तर शाकंभरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नसीब चमकवण्यासाठी अनेक उपाय करत असतात, परंतु अशा गोष्टी देखील आपण जाणून घेतल्या पाहिजेत की ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास सक्त मनाई असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की पौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या गोष्टींची मनाई करायला हवी किंवा कुठल्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठले उपाय आपण करायला हवेत याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. योगायोगाने शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे. गुरुवार असल्याने गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. त्यामुळे अतिशय दुर्मिळ असा योग साधून आलेला आहे. त्यामुळे आपण लक्ष्मी प्राप्तीचे अनेक उपाय या दिवशी करू शकतो, जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यांचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी असेल. तर धार्मिक मान्यतेनुसार आपल्या सर्वांना माहीतच आहे की जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करत असते. परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई असते. संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपल्याला घर स्वच्छ करताना ही काळजी आवर्जून घ्यायची आहे की कुठल्याही परिस्थितीत 5च्या नंतर किंवा 5:30च्या नंतर आपण झाडू मारायचा नाहीये. कारण ती वेळ लक्ष्मीला येण्यासाठी असते किंवा लक्ष्मीची येण्याची वेळ मानली जाते, दिवाबत्ती करण्याची वेळ मानली जाते आणि त्या वेळेला जर आपण स्वच्छता करत बसलो तर माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. त्यामुळे आपण सायंकाळ होण्याच्या आधीच घर स्वच्छ करायचं असतं. तर गुरुवारी पौर्णिमा असल्याने तुम्ही गुरुवारी सकाळी स्वच्छता करू शकता, घरातील जाळे जळमटे काढू शकता. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग देखील आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य हळदीचं लेपन करू शकता आणि आपल्या मुख्य दरवाजावर जे काही स्वस्तिक काढलेले आहेत आपण पहिले ते पुसून घेऊ शकता आणि नवीन स्वस्तिक देखील काढू शकता. स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता वाहून आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे. हे देखील करायला अजिबात विसरायचं नाहीये. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण अमावस्या पौर्णिमा किंवा गुरुपुष्यामृत योग या दिवशी ह्या ज्या करतो त्याने खरंच खूप प्रभावशील परिणाम आपल्या घरावर होत असतो. तर बघा, तुम्ही सायंकाळी झाडू मारणं हे टाळलं पाहिजे आणि शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी तर आपण सकाळीच हे सर्व काही केलं पाहिजे. त्याचबरोबर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण चुकूनही मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादी जे तामसिक अन्न आहे त्याचं सेवन आपल्याला अजिबात करायचं नाहीये. यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते. तर हे देखील तुम्ही कटाक्षाने टाळायचं आहे. पौर्णिमेच्या रात्री किंवा कुठल्याही दिवसाच्या रात्री जेवताना दही खायचं नाहीये. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील निर्माण होत असतात. त्यामुळे शक्यतो रात्री कटाक्षाने दही खाणे हे टाळायला हवे. त्याचबरोबर तुम्ही पौर्णिमेच्या रात्री देखील चुकून दही खाऊ शकता किंवा खाणार असाल तर ते देखील तुम्ही टाळायचं आहे. तर हा नियम सर्वांनाच माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल, त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष निर्माण होईल. चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते. पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो. अशा स्थितीमध्ये चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील. चंद्रबलामुळे धन, सुख आणि शांती आपल्याला मिळत असते. तर चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहेत. आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला हवी. भगवान शिवांच्या अपमानाने सर्व काही कामे आपले बिघडू शकतात. गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी घडवून आणत असतो असे मानले जाते. तर या योगामध्ये खरेदी, व्यवसाय सुरू करणे इत्यादी करणे शुभ मानले जाते. त्या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होत असते अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे. पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला गुरुपुष्यामृत योगामध्ये कोणते 5 उपाय आपण केले पाहिजे ज्यामुळे धन आणि सुख संपत्ती वाढेल, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, तर ते उपाय आपण आता पाहणार आहोत. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे.
तर कॅलेंडरनुसार पौर्णिमा 24 जानेवारी रोजी रात्री 9:49 सुरू होणार आहे, तर ती 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 पर्यंत असणार आहे। त्यामुळे 25 तारखेला पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे। तर पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग या व्यतिरिक्त रवी योग, अमृत सिद्धी योग आणि प्रीती योग देखील तयार होत आहेत। पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो। तर रवी योग सकाळी 7:13 सुरू होईल, तर तो 8:16 पर्यंत असणार आहे। त्याचबरोबर अमृत सिद्धी योग हा 26 जानेवारी रोजी सकाळी 8:16 सुरू होईल, तर तो 7:12 संपणार आहे। आणि त्याचबरोबर प्रीती योग हा सकाळी 7:32 ते रात्रभर असणार आहे। तर अशा प्रकारे हे दुर्मिळ 3 योग देखील या दिवशी तयार होत आहे। गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची विधिवत पूजा केली तर आपल्याला विशेष असं फळ मिळत असतं। पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचा आपण पाठ करायला हवा। देवी लक्ष्मीला खीर अर्पण करायला हवी। भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीचे पाने, गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करायला हवी, किंवा हरभरा डाळाऐवजी तुम्ही फुटाणे देखील अर्पण करू शकता। देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन, धन, संपत्ती सुख समृद्धीने भरून जाईल। तर गुरुपुष्य अमृत योगामध्ये सोनं आणि पौष पौर्णिमेला चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। तर या योगामध्ये सोनं खरेदी केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी वाढत असते। सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। सुवर्ण धातूमुळे भाग्यही वाढेल, कारण सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय असते। तर चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे। तर तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता। तर सोनं खरेदी करणं तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही चांदी खरेदी करू शकता। चांदीमध्ये तुम्ही एखादी देवाची मूर्ती खरेदी करू शकता। आणि आपल्याला ते दोन्हीही खरेदी करणं जमलं नाही तर आपण काय खरेदी करावं जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, ते आता आपण पाहणार आहोत। तर आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत योगामध्ये हळद खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। तर या योगामध्ये हळद खरेदी करणं ही शुभ मानतात, त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल। 10 रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते। तर गुरुपुष्य योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता, चरितमानस इत्यादी धार्मिक ग्रंथ देखील खरेदी करू शकता आणि त्यांचं पठण देखील करू शकता। तर अशा काही गोष्टी आहेत किंवा असे काही उपाय आहेत जे तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करू शकता। त्याचबरोबर मगाशी जे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी तुम्हाला, हळदीचं लेपन करणं, साफसफाई करणं, त्या गोष्टी देखील तुम्ही आवर्जून करायच्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या गोष्टी करणं टाळायला हवं, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठले उपाय करायला हवे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुन्हा आपण अशा छानशा आणि नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।